बघा आपण इंट्रोडक्शन तर आता समजून घेतलं की इंट्रोडक्शन मध्ये नेमकं काय होता, काय विषय होता, काय नव्हता. ठीक आहे. नंतर असा विषय झाला की केप्लरचे लॉ आले. आता केप्लरचे लॉ कसे आले हे आपण थोडंसं जाणून घेऊया. आपल्या बघा एन्शियंट टाइम मध्ये देखील प्लॅनेटरी मोशन कशी असेल ह्याच्याविषयी सगळ्यांना उत्सुकता होती. ठीक आहे. एन्शियंट म्हणजे खूप 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 वर्षापूर्वी. ठीक आहे. 5000 7000 अशा सालापूर्वी देखील त्यांना एक क्युरियोसिटी होती की प्लॅनेट जे आहेत त्यांची मोशन कशी असेल आणि ते कसं रिव्हॉल्व करत असतील असं त्यांना शोधायचं होतं. बिफोर गॅलिलिओ येण्याच्या आधी काय झालं बाबा, प्लॅनेट्स पोझिशन बाय नेकेड आईज, म्हणजे जे डोळ्याने आपण पाहत होतो प्लॅनेटची पोझिशन तेच पोझिशन त्यांनी खरी मानली गॅलिलिओ येण्याच्या आधी. गॅलिलिओने काय केलं मग असं काम गड्या, तो आल्यानंतर मग जे सगळं चेंज झालं त्यानं असं काय काम केलं, तर त्यानं काम असं केलं की त्यानं शोध लावला टेलिस्कोपचा. ठीक आहे. आणि तो शोध लावल्यानंतर आपल्याला प्लॅनेटची पोझिशन वगैरे हे सगळं कळायला सुरुवात झाली. हे गॅलिलिओ आल्याच्या नंतर. पण त्याच्या अगोदर आपण फक्त डोळ्यांनी सांगू शकत होतो की हा प्लॅनेट इथं आहे, हा प्लॅनेट इथं आहे, शुक्र इकडं आहे, गुरु इकडं आहे आणि काय शनी इकडं आहे, असं सगळ्याची आपण पोझिशन आपल्या डोळ्यांनी सांगत होतो. ठीक आहे. जे आपल्या डोळ्याला दिसत होतं त्याप्रमाणे सांगत होतो. बाय 16th सेंचुरी म्हणजे 16व्या शतकापर्यंत सगळा डाटा जो होता प्लॅनेट विषयी तो अवेलेबल होऊन गेला. म्हणजे आता त्याची पोझिशन वगैरे कळून गेली. गॅलिलिओ आला, त्याने टेलिस्कोपचा शोध लावला, त्याच्यामुळे आपल्याला पोझिशन देखील कळाली. त्याच्या पोझिशनवरून आपण एक डाटा जनरेट केला आणि त्या डाटा आपल्याला आता कळून गेला. मग काय केला बाबा, सायंटिस्ट कोण होता, जोहान्स केपलर. त्यानं काय केलं, तो डाटा स्टडी केला. ठीक आहे. डाटा स्टडी करून त्याच्याद्वारे त्यांनी 3 लॉज दिले आणि त्याच लॉजला आपण केपलर्स लॉज असं म्हणतो. ठीक आहे. आपण काय करू, 1 बाय 1 त्याचे लॉ काय म्हणत होते ते जाणून घेऊया आणि हे पुढे कंटिन्यू करूया. केपलरचा फर्स्ट लॉ काय म्हणतो बघा. ठीक आहे. केपलर्स फर्स्ट लॉ काय म्हणतो, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. फोसाय म्हणजे ते प्लुरल फॉर्म आहे फोकसचं, आणि फोकस म्हणजे काय बाबा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन. त्याचं प्लुरल फॉर्म आहे फोसाय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन म्हणजे काय बघा, त्याला इथून आपण जर गोल फिरवलं तर त्याचं काय कॉन्सन्ट्रेशन हे ह्या जागी येईल असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्याचं फोकस हे इथं आहे. ठीक आहे. आपलं फोकस बघा कुठं कुठं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी असतं. ठीक आहे. ते झालं आपला फोकस पॉईंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन. आपलं अटेन्शन तिकडच असतं एकदम. ठीक आहे. अशा प्रकारे त्याचा आपण फोकस म्हणतो. ठीक आहे. त्यांचं म्हणणं काय, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. ऑर्बिट म्हणजे काय, हा जो प्लॅनेट आहे हा फिरतोय बघा, त्या फिरण्याच्या पाथलाच आपण ऑर्बिट असं म्हणलं. इज इलिप्स विथ द सन म्हणजे हा सन. ठीक आहे. त्याच्या अराउंड आपला प्लॅनेट मूव्ह करतोय आणि तो काय करतोय, इलिप्स फॉर्म, हा इलिप्स शेप हा फॉर्म करतोय. इलिप्स म्हणजे काय, जो स्ट्रेच्ड आउट जो सर्कल असतो, जो ओव्हल शेप्ड असतो बघा, अंड्याचा आकार कसा असतो इलिप्सिकल. ठीक आहे. तसा ओव्हल जो शेप असतो, स्ट्रेच आउट जो सर्कल असतो, सर्कल कसा एकदम राऊंड असतो. ठीक आहे. सर्कल कसा एकदम असा राऊंड असतो, पण त्याला जर आपण स्ट्रेच केलं तर हा होतो इलिप्स शेप. ठीक आहे. हा झाला सर्कल, हा झाला इलिप्स. ठीक आहे. म्हणजे जेव्हा प्लॅनेट हा मूव्ह करतो सनच्या अराउंड त्याच्या पाथमध्ये, त्याच्या ऑर्बिटमध्ये, तेव्हा तो इलिप्सिकल फॉर्म हा करतो. ठीक आहे. इलिप्स हा शेप फॉर्म करतो आणि त्यालाच ऍट वन ऑफ द फोसाय म्हणजे सेंटर पॉइंट जर हा असेल सनचा तर ऑर्बिटद्वारे फिरतोय प्लॅनेट आणि त्यानं जो शेप फॉर्म केलाय तो इलिप्टिकल आहे असं ह्या केपलरच्या फर्स्ट लॉचं म्हणणं आहे. आता इथं कन्सेप्ट काय आले बघा, एक तर आला इलिप्स, दुसरा आला फोकस किंवा फोसाय. हे दोन कन्सेप्ट तुम्हाला थोडेसे समजले असतील किंवा समजायला थोडेसे अवघड गेले असतील. तर इलिप्सचा अर्थ काय बाबा, ओव्हल शेप, स्ट्रेच आउट सर्कल. ओव्हल शेप म्हणजे तुम्हाला कळलं की तसा हा जो शेप आहे तो ओव्हल शेप तुम्ही म्हणलाय म्हणून आम्ही त्याला कन्सिडर करू. ठीक आहे. तो स्ट्रेच आउट सर्कल सारखा पण दिसतो, म्हणजे सर्कलला एकदम ओढल्यासारखं किंवा ताणल्यासारखं दिसते, त्याच्यामुळे आम्ही त्याला इलिप्स असं म्हणू. पण आता ह्या ज्या 2 डायग्राम दिल्यात, तुमचं आणि यांचं म्हणणं काय बाबा. आता फोकस तुम्हाला माहित होतं की सेंटर ऑफ अटेन्शन. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अटेन्शन किंवा सेंटर ऑफ अटेन्शन आपण त्याला फोकस असं म्हणले. आता बघा फोकस जिथं दिले गेले, आता मग इलिप्टिकल फॉर्म कसा झाला, एक तर इलिप्स फॉर्म करण्यासाठी 2 फोसाय लागतात. फर्स्ट वन हा F1, सेकंड हा F2. हे जेव्हा बघा हा प्लॅनेट फिरतोय, हा इथं आलाय प्लॅनेट, हा इथं आलाय, हा इथं आलाय, हा इथं आलाय, हा इथं येतच चाललाय. लक्ष घ्या, कंटिन्यू थोडंसं फोकस करा. आता हे जो फोकस आहे ह्याचा डिस्टन्स आणि ह्याचा डिस्टन्स, ह्या फोकसचा ह्या पॉईंट सोबत डिस्टन्स आणि ह्या पॉईंट सोबत डिस्टन्स, ह्याचा ह्या सोबत डिस्टन्स आणि ह्या सोबत डिस्टन्स, ह्याचा ह्या सोबत डिस्टन्स आणि ह्या सोबत डिस्टन्स, असे जे डिस्टन्स जर तुम्ही मेजर करत गेला, ठीक आहे,
डिस्टन्स तुम्ही मेजर करत गेलात तर त्याचं डिस्टन्स नेहमी तुम्हालाही एवढंच सापडेल, म्हणजे त्याच्यात काहीच फरक होणार नाही. आणि ह्या 2 पॉइंट सोबत जर आपण त्याला असं फिरवलं तर तो इलिप्टिकल शेप तो फॉर्म करेल असं त्याचं म्हणणं आहे. आणि ह्यांचा डिस्टन्स हा एकच आहे असं ह्या डायग्रामद्वारे आपल्याला समजून घेण्यात आलं. आणि त्याचप्रमाणे मग फोकस आपल्याला समजला, इलिप्स म्हणजे काय आपल्याला समजला. अशा प्रकारे आपल्याला केप्लरच्या फर्स्ट लॉचं म्हणणं काय होतं ते देखील समजलं की ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय असं आपल्याला समजण्यात आलं. आता केप्लर सेकंड लॉ काय म्हणतंय बघू. ठीक आहे, केप्लर सेकंड लॉ असं म्हणतो की त्याचं जे डेफिनेशन आहे किंवा त्याचे जे काय म्हणतात स्टेटमेंट जे आहे ते असं आहे की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे त्यांचं नेमकं म्हणणं काय बघा, इकडे बघा डायग्रामकडे लक्ष द्या. ठीक आहे, आता हा जो एक प्लॅनेट इथं होता, एक प्लॅनेट म्हणजे तो इथे गेला. आता सेकंड प्लॅनेट आहे जो इथं होता आणि इथे गेला. म्हणजे हा जर समजा गुरु असेल, हा जर शुक्र असेल. ठीक आहे, म्हणजे ते बघा सनभोवती अशी फिरतात ना सगळेच. हा समजा आपण शुक्र धरला, हा शनी, हा गुरु असं जर धरलं आपण 3 हे ग्रह धरू किंवा प्लॅनेट्स धरू, ते काय करतात बाबा सनच्या अराउंड त्यांनी काय करतात प्रदक्षिणा घालतात, त्याच्या ऑर्बिटमध्ये ते फिरतात असं आपण म्हणलंय. ठीक आहे, आता फिरता बघा फिरता फिरता काय झालं, आता ह्याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी, गुरुला इथून इथपर्यंत जाण्यासाठी काय तर टाइम लागला T, आणि तेवढाच टाइम शुक्रला इथून इथं जाण्यासाठी आणि तेवढाच टाइम शनीला इथून इथं जाण्यासाठी. म्हणजे टाइम तर सगळ्याला सेमच लागलाय, टाइम T. ठीक आहे, आता तुम्ही म्हणत असाल की हा तर एरिया दिसायला मोठा दिसतोय आणि टाइम असं त्याचं जास्त कर्व झाल्यामुळे टाइम जास्त दिसतोय आणि ह्या जो टाइम आहे हा कमी टाइम दिसतोय, तर तुम्ही कसं म्हणताय की टाइम सेमच लागला. ठीक आहे, आता हे गोष्ट समजून घ्या. सन गुरुच्या जवळ आहे म्हणजे गुरु जवळून जातोय आणि शुक्र थोडासा लांब आहे म्हणजे लांबून जातोय. मग तुम्ही म्हणाल की टाइम सर एकच कसा. ठीक आहे, हा जवळ असल्यामुळे आपल्याला त्या टाइमचा कर्व जास्त दिसतोय आणि ह्या टाइमचा कर्व कमी दिसतोय. पण जर एकंदरीत पाहायला गेलं तर हा टाइम लागणारा जो आहे तो दोघांनाही टाइम सेमच लागणार आहे. ठीक आहे, समजून घ्या, लक्षात घ्या. आणि हा जो टाइम आहे तो सेम आहे हे आपल्याला कळलं. आता गुरु आणि शुक्र आणि शनी हे फिरायला लागले. मग दुसऱ्या ह्याचं म्हणणं काय बघा, सेकंड लॉचं सिंपल म्हणणं आहे की लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आता टाइम T हा इक्वल आहे सगळ्यामध्ये, इक्वल इंटरव्हल आहे, एक तर प्रूव्ह झालं. दुसरं म्हणणं आहे की इक्वल एरिया त्यांनी कव्हर करतात, इक्वल एरिया कव्हर. स्वीप्स म्हणजे ते म्हणतात की कव्हर करतात. म्हणजे त्यांचं म्हणणं काय बाबा, एरिया ऑफ ASB, ASB म्हणजे A हे सनचं S आणि B, हा जो एरिया आहे एवढा एरिया ऑफ ASB इज इक्वल्स टू एरिया ऑफ CSD. म्हणजे हा एरिया आहे आणि हा एरिया आहे. हे एरिया आपण जर ह्याला A1 म्हणू, ह्याला जर आपण A2 म्हणलं तर A1 इक्वल्स टू A2 असा हा त्यांचा एरिया आहे. असे ह्या केप्लरच्या लॉचं किंवा केप्लर सेकंड लॉचं म्हणणं आहे. सिंपल लॉ आहे, सिंपल म्हणणं आहे. तुम्ही जरी समजून घेतला, थोडासा कन्सेप्ट समजून घेतला तर तुम्हालाही तो सिंपल वाटेल. आता आपण बघितलं की पहिले 2 लॉ काय म्हणत होते, केप्लरचा फर्स्ट लॉ काय म्हणत होता, केप्लरचा सेकंड लॉ काय म्हणत होता. आता आपण पाहूया की केप्लरचा थर्ड लॉ हा काय म्हणतोय. काय म्हणतोय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे, आता एवढं मोठं हे सांगितलं वाक्य, त्याच्यातलं काही कळायला नाही असतं. ठीक आहे, तर त्याचं सिंपल मिनिंग असं होतं की T स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. R म्हणजे काय बाबा, ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे काय म्हणतो, मीन डिस्टन्स बघा, हे मीन डिस्टन्स वगैरे त्यांनी म्हणलं, मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, ह्यालाच आपण R म्हणू. ठीक आहे बाबा, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे रिव्होल्यूशन करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन T असं म्हणलं. ह्या 2 गोष्टी म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींचा सार आहे आणि त्याचा हा T स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब आहे असं त्याचं म्हणणं होतं. आपल्याला T स्क्वेअर आणि R क्यूब हे प्रोपोर्शनल आहेत. त्याचं प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे, एवढं तर आहे, मॅथमॅटिक्सचा तो रूलच आहे. ठीक आहे, मग T स्क्वेअर अपॉन R क्यूब इक्वल्स टू K आणि K लाच आपण कॉन्स्टंट असं म्हणलंय, त्या कॉन्स्टंटला आपण K प्लस कॉन्स्टंट असं देखील म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजेच K इक्वल्स टू T स्क्वेअर बाय R क्यूब असा ह्या
केप्लरच्या थर्ड लॉचं म्हणणं आहे. आता नेमकं म्हणणं काय बघा, आर क्यूबच का आलं, टी स्क्वेअर का आला, हे क्वेश्चन पडणं साहजिक आहे. ठीक आहे, आर स्क्वेअर म्हणजे ऍव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे काय बाबा, इथे जर सन आहे तर इथे आहेत प्लॅनेट्स, आपल्याला सन मोठा कन्सिडर करू, इथं आहेत प्लॅनेट्स, असं असं किंवा असं. ठीक आहे, ह्याच्या काय अराउंड ते फिरतायत, हे प्लॅनेट्स काय करतायत, सनच्या अराउंड फिरतायत. ठीक आहे, हे आपण प्लॅनेट्स म्हणू, हे सनच्या अराउंड काय करतात, रिव्हॉल्व करतायत. ठीक आहे, एवढं तरी कळालं असेल, रिव्हॉल्व करतायत बाबा. हा मस्त म्हणताय ते खरं आहे. आता हे प्लॅनेट्स काय करतायत, सनच्या होती रिव्हॉल्व करतायत, आणि त्यामुळं ते कसं रिव्हॉल्व करतायत हे आर द्वारे दाखवले. म्हणजे ते किती डिस्टन्स रिव्हॉल्व करतात हे आर द्वारे दाखवले. मग त्याचा ट्यूब काय केलाय बाबा, तर त्याचा ट्यूब अशामुळे करण्यात आला आहे की हे जे प्लॅनेट्स आहेत ते 3D रोटेशन ऑफ द प्लॅनेट, म्हणजे 3D डायरेक्शन मध्ये ते रिव्हॉल्व करतात. म्हणजे त्याचं रिव्होल्युशन फक्त असं नाही, त्याचं रिव्होल्युशन असं किंवा हेलिकल शेपमध्ये त्याचं रिव्होल्युशन होतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की सर असं सांगितलंय आणि त्याचं रिव्होल्युशन तुम्ही वेगळ्या प्रकारे होते असं सांगताय, तर तेव्हा ज्याचं तेव्हा रिअल ऑब्झर्वेशन केलं गेलं तर त्याचा जो डिस्टन्स आहे 3D डायरेक्शन मध्ये तो प्रवास करतोय त्याच्यानुसार मोजला गेला. म्हणून हा आरचा आर क्यूब झाला, आणि आरचा आर क्यूब झाला म्हणजे त्याचा डिस्टन्स बघा कव्हर करण्याचा वाढला. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स, हा वाय, हा झेड, ह्या तिन्ही डायरेक्शन मध्ये तो काय करतोय, प्रवास करतोय. मग ह्या तिन्ही डायरेक्शन प्रवास करताना त्याला कव्हर करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो टाइम टी असेल का हो, एकदाच टाइम लागेल का, त्याला टाइम जास्त लागेल ना, साहजिकच आहे. त्याच्यामुळं ह्या टीचा टी स्क्वेअर करण्यात आला, टेक्स मोर टाइम टू कव्हर आर क्यूब, असं ह्या केप्लरच्या थर्ड लॉचं म्हणणं होतं. अशा प्रकारे आपण हे तिन्ही लॉ समजून घेतलेत, आणि ह्या लॉद्वारे आपण आता काय करू, पुढचे जे काही ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये येणारे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत ते आपण समजून घेत चलो. ठीक आहे, हे लेक्चर कसं वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हसत राहा आणि अभ्यास करत राहा.